मी सर्पमित्र राजू. व्हिडिओ सोडण्याचं कारण एकच आहे मित्रांनो, की आपण बार हमी सांगतो की बाबा तर आपण पतंग उडवत असताना आपला मांजा वापरणं कमी करा. जे मांजा नालून दोरा जो असतो ते माणसाचा पण जीव घेऊ शकतो. आपण प्रत्येक वेळेस सांगतो की पालकांना देखील आपण विनंती करतो की बाबा आपण जे मांजा आपल्या मुलांना देखील मुलाबाळांना हा मांजा वापरू देऊ नका. तर आता आपण एक मांजाचा प्रकार दाखवतो की कशामुळे काय घडलेलं आहे. आता एक फक्त पक्षी हा, तर ह्या पक्षाला त्या मांजापासून पाय गमावा लागला मित्रांनो. मांजा अडकल्यामुळे झाडावरून खाली पडला. आपण त्याला आता थोडीफार उपचार करू. दोन्ही पाय त्याचे मोडलेत. हे पायातला मांजाचे कसे करकंडे पडतात बघा. तर ह्याचेच म्हणून नाही, जर माणसाच्या पण नरड्याला अडकलं तर माणूस सुद्धा जीव सोडून देऊ शकतोय. मांजा हा घातक एक दोरा आहे. दोन्ही पण मित्रांनो पाय गेले, दोन्ही पण. आता ह्या प्राण्याचा मुख्य पक्षाचा जीव वाचवायचा म्हणलं ना, ह्याची अवस्था बघून माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलंय. तर चुकून बी बाबांना तुम्हाला सांगतो की आपल्या मुलाबाळांवर पण लक्ष ठेवा. आपले मुलं बाळ आणि विशेष म्हणजे आता संक्रांती निमित्त पूर्ण सर्व जण पतंग उडत आहेत, पण पतंगाला दोरा कोणता वापरत हे मात्र लक्ष करा. घरी कुणाचा जीव घेऊ नका, किंवा त्या मुख्य प्राण्यांचा किंवा पक्ष्याचा. आणि आमचे मित्र नामदेव आंधळे यांनी एका झाडावर ते मांजा अडकून पडला, तेच आपल्याकडे फोन लावून घेऊन आले. आपण ते नाना मुलं आपण त्याचा उपचार काहीतरी करू, पण आपण त्या आता पक्षाचा जीव वाचवणार. त्याला आता मी एखाद्या पिंजऱ्यामध्ये घरी नेऊन त्याची व्यवस्थित देखभाल करतो. ह्याला काय होऊ देणार नाही मी. तर हा फिरता उडता फिरणारा पक्षी मित्रांनो, हा का कोणी पाळलेला नाही, काही नाहीये. केवळ त्याला माझ्यामुळं दोन्ही पाय गमावं लागलेत. झाला तिने होऊ बी शकतील, नाही तर काय सांगता येणार नाही पाय. चला, धन्यवाद मित्रांनो.